हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण BMC भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। आणि BMC क्लर्कची परीक्षा झाली, त्यानंतर फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली आणि 1 महिना झाला तरी सेकंड रिस्पॉन्स शीट येतच नव्हती। त्यामुळं विद्यार्थी चिंताग्रस्त होते। सर्व विद्यार्थी सेकंड रिस्पॉन्स शीटची वाट पाहत होते आणि आज सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे। तर ती कशी डाउनलोड करायची वगैरे ती सर्व माहिती आपण पाहूया। आणि ती रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे। तर ती सर्व लिंक आपण वगैरे ओपन करूयात आणि पुढे काय करायचं ती सर्व माहिती आपण पाहूया। तर या ठिकाणी पहा, बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, बृहन्मुंबई महानगरपालिका उमेदवारांचे म्हणजे ही लिंक ओपन केल्यानंतर ही लिंक कुठं आहे तर विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये ही लिंक दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला टाकायचा आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिसत आहे की नाही हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर BMC क्लर्क म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट केल्यानंतर मग रिस्पॉन्स शीटमध्ये जा, तिथे तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट मिळून जाईल आणि ती लवकर डाउनलोड करून घ्या। आणि काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आता निकाल कधी लागेल, तर आता निकाल लवकरच लागेल, एक 15-20 दिवसामध्ये पुढची प्रोसेस होऊन जाईल असं वाटते। कारण आता याच्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांची यादी येईल, नॉर्मलायझेशन होईल आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या विद्यार्थ्यांची लिस्ट लागेल। जर तुम्हाला समाज कल्याण विभागाची टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज विकत घ्या। तसंच समाज कल्याण विभागाचं ई-बुकसुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।